हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत इंडियन कॉन्स्टिट्यूशनवर ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन विथ आन्सर, जे की एमएचला सीईटी, एमपीएससी, यूपीएससी ऑल कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी युजफुल आहेत. तर महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तर आहेत. फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला पाहूया आपण प्रश्न आणि उत्तर. क्वेश्चन नंबर 1. संविधान सभेची पहिल्यांदा बैठक कधी झाली? उत्तर आहे 9 डिसेंबर 1946 रोजी झाली. क्वेश्चन नंबर 2. संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. क्वेश्चन नंबर 3. मसुदा समितीचे अध्यक्ष कोणाला बनवण्यात आले? उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. क्वेश्चन नंबर 4. भारतीय संविधान कधी स्वीकारण्यात आले? उत्तर आहे 26 नोव्हेंबर 1949 रोजी. क्वेश्चन नंबर 5. भारतीय राज्यघटना भारताचे वर्णन कसे करते? उत्तर आहे एक राज्य संघ, म्हणजे राज्यांचा संघ, एक राज्य संघ म्हणून. क्वेश्चन नंबर 6. भारतीय राज्यघटनेनुसार राजकीय शक्तीचा आधार काय आहे? उत्तर आहे भारताचे लोक, म्हणजे भारताची जनता. क्वेश्चन नंबर 7. भारतीय राज्यघटना भारतासाठी कोणत्या प्रकारच्या सरकारची तरतूद करते? उत्तर आहे संसदीय. क्वेश्चन नंबर 8. भारतीय प्रजासत्ताकाचे घटनात्मक प्रमुख कोण आहे? उत्तर आहे राष्ट्रपती. क्वेश्चन नंबर 9. संविधानात नमूद केलेल्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण कोण करते? उत्तर आहे सर्वोच्च न्यायालय. क्वेश्चन नंबर 10. मिनी संविधान कशाला म्हणतात? मिनी संविधान म्हणून काय ओळखले जाते? उत्तर आहे 42nd अमेंडमेंट, मीन्स 42वी घटना दुरुस्ती, जे की आपल्या घटनेमध्ये 42वी घटना दुरुस्ती ही खूप मोठी घटना दुरुस्ती आहे आणि त्यामध्ये खूप बदल करण्यात आलेले आहेत, म्हणून मिनी संविधान म्हणून 42वी घटना दुरुस्ती ओळखल्या जाते. क्वेश्चन नंबर 11. संविधानाचे संरक्षण म्हणून कोणाला म्हटलेले आहे? संविधानाचे संरक्षक सर्वोच्च न्यायालय, यांना संविधानाचे संरक्षक म्हटले आहे. क्वेश्चन नंबर 12. भारताच्या कार्यकारिणीचे प्रमुख कोण आहेत? उत्तर आहे अध्यक्ष, म्हणजेच राष्ट्रपती. क्वेश्चन नंबर 13. भारताच्या राष्ट्रपतीची तुलना कोणत्या देशाच्या सम्राटाशी केली जाते? उत्तर आहे ब्रिटनच्या सम्राटाशी. क्वेश्चन नंबर 14. अध्यक्षीय प्रणालीमध्ये सर्व कार्यकारी अधिकारी निहित आहेत. अध्यक्षीय प्रणाली म्हणजेच राष्ट्रपती. उत्तर आहे राष्ट्रपती. क्वेश्चन नंबर 15. आपल्या घटनेनुसार भारताचा पहिला नागरिक कोण आहे? आपल्या घटनेनुसार, आपल्या राज्यघटनेनुसार भारताचा पहिला नागरिक राष्ट्रपती. उत्तर आहे राष्ट्रपती. क्वेश्चन नंबर 16. भारताच्या 3 सैन्याचे सर्वोच्च कमांडर कोण आहेत? फ्रेंड्स, हा प्रश्न नेहमी विचारण्यात येतो कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये, की सर्वोच्च दलाचे 3 सैन्याचे सर्वोच्च कमांडर कोण आहेत? तर उत्तर आहे राष्ट्रपती. क्वेश्चन नंबर 17. भारताच्या राष्ट्रपती पदासाठी उमेदवाराचे किमान वय किती असावे? उत्तर आहे 35 वर्ष. क्वेश्चन नंबर 18. कोणत्या पद्धतीने राष्ट्रपती निवडले जातात? उत्तर आहे प्रमाणित प्रतिनिधित्व आणि एकल हस्तांतरणीय प्रणालीद्वारे. क्वेश्चन नंबर 19. भारताच्या राष्ट्रपतीची निवडणूक कोण आयोजित करतात? उत्तर आहे निवडणूक आयोग. भारताच्या राष्ट्रपतींची निवडणूक आयोग आयोजित करतात. क्वेश्चन नंबर 20. भारताचे राष्ट्रपती किती वर्षासाठी निवडले जातात? उत्तर आहे 5 वर्षासाठी. क्वेश्चन नंबर 21.
राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून कसे काढण्यात येते, म्हणजे कोणती प्रोसिजर असते, आपल्या घटनेमध्ये कोणती प्रोसिजर दिलेली आहे की राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून कसे काढले जाऊ शकते. तर उत्तर आहे संसदेने महाभियोग ही पद्धत चालवून, संसदेने महाभियोग करून. क्वेश्चन नंबर 22. राष्ट्रपतींवर कोणत्या आधारावर महाभियोग चालवला जातो. उत्तर आहे संविधानाचे उल्लंघन केल्यावर. क्वेश्चन नंबर 23. राष्ट्रपतींच्या महाभियोगाची प्रक्रिया कोणत्या देशातून घेतली जाते. उत्तर आहे अमेरिकेच्या राज्यघटनेतून. अमेरिकेच्या राज्यघटनेतून ही प्रक्रिया घेण्यात आलेली आहे. क्वेश्चन नंबर 24. भारताच्या राष्ट्रपतींना पद आणि गोपनीयतेची शपथ कोण देतो. तर भारताचे मुख्य न्यायाधीश. क्वेश्चन नंबर 25. राष्ट्रपती कोणाकडे आपला राजीनामा सादर करतो. राष्ट्रपती कोणाकडे आपला राजीनामा सादर करतात. उत्तर आहे उपराष्ट्रपतींकडे. क्वेश्चन नंबर 26. उपराष्ट्रपती राष्ट्रपतींच्या राजीनाम्याबद्दल कोणाला माहिती देतात. उत्तर आहे लोकसभा अध्यक्ष. क्वेश्चन नंबर 27. भारताचे कोणते राष्ट्रपती बिनविरोध निवडले गेले आहेत. भारताचे कोणते राष्ट्रपती बिनविरोध निवडले गेले होते. उत्तर आहे नीलम संजीव रेड्डी. क्वेश्चन नंबर 28. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोणत्या राज्याचे होते. उत्तर आहे बिहार मधून. क्वेश्चन नंबर 29. वित्त बिलासाठी कोणाची मान्यता आवश्यक आहे. उत्तर आहे राष्ट्रपतींची. मनी बिल जे आहे म्हणजेच वित्त बिल, यासाठी कोणाची मान्यता आवश्यक असते. तर राष्ट्रपतींची मान्यता आवश्यक आहे. क्वेश्चन नंबर 30. भारताच्या राष्ट्रपतींना सल्ला कोण देतो. उत्तर आहे मंत्रिपरिषद, मंत्रीगण. क्वेश्चन नंबर 31. उच्च न्यायालयाचे कार्यवाहक अध्यक्ष आणि मुख्य न्यायाधीश कोण होते. उत्तर आहे एम हिदायतुल्ला. क्वेश्चन नंबर 32. कोणते विधेयक राष्ट्रपती विचार करून परत करू शकत नाहीत. विचारांती परत करू शकत नाहीत म्हणजे ते राष्ट्रपतींना मान्य आहे असे ठरवून ते परत करू शकत नाहीत. तर ते आहे उत्तर मणी बिल. क्वेश्चन नंबर 33. युद्ध किंवा बाह्य आक्रमणाच्या प्रसंगी जो आक्रमणकर्त्याविरुद्ध युद्ध घोषित करू शकतात असा ज्यांच्याकडे पॉवर आहे ते आहेत उत्तर राष्ट्रपती. क्वेश्चन नंबर 34. एखादी व्यक्ती दोषी आढळल्यास त्याला माफी कोण देऊ शकतो. उत्तर आहे राष्ट्रपती. राष्ट्रपती यांच्याकडे ते पॉवर आहेत. क्वेश्चन नंबर 35. कोणत्या बाबतीत राष्ट्रपतींनी व्हेटो पॉवरचा वापर केला. उत्तर आहे भारतीय पोस्ट ऑफिस कायदा. क्वेश्चन नंबर 36. भारताचे राष्ट्रपती निवडले जातात. कोणाकोणाकडून निवडले जातात. तर उत्तर आहे खासदार आणि विधानसभेच्या सदस्यांद्वारे. क्वेश्चन नंबर 37. प्रतिभाताई पाटील भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणजेच कोणत्या नंबरच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या. तर उत्तर आहे 12व्या राष्ट्रपती होत्या. क्वेश्चन नंबर 38. 2 वेळा राष्ट्रपती म्हणून निवड झालेले राष्ट्रपती कोणते. उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. क्वेश्चन नंबर 39. कोणत्याही भौगोलिक क्षेत्राला अनुसूचित क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा अधिकार कोणाला असतो. उत्तर आहे राष्ट्रपती. क्वेश्चन नंबर 40. भारताचे घटनात्मक प्रमुख कोण आहेत. उत्तर आहे भारताचे घटनात्मक प्रमुख राष्ट्रपती आहेत. क्वेश्चन नंबर 41. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड कशी झाली. उत्तर आहे संविधान सभेद्वारे. क्वेश्चन नंबर 42. राज्यात राष्ट्रपती राजवट किती काळ लागू करता येईल. उत्तर आहे 3 वर्षासाठी. क्वेश्चन नंबर 43. राष्ट्रपती राजवट कोण जाहीर करते. उत्तर आहे राष्ट्रपती.
क्वेश्चन नंबर 42. क्वेश्चन नंबर 44. भारताचे राष्ट्रपती कसे निवडले जातात? उत्तर आहे अप्रत्यक्षपणे. क्वेश्चन नंबर 45. कोणाच्या निवडणुकीत भारतामध्ये प्रामाणिक प्रतिनिधित्व निवडणूक प्रणाली स्वीकारली जाते? उत्तर आहे राष्ट्रपतींच्या निवडणुकीत. क्वेश्चन नंबर 46. कोणत्या संसदेच्या सभागृहातून राष्ट्रपतींवर महाभियोग लावला जाऊ शकतो? उत्तर आहे संसदेच्या कोणत्याही सभागृहाद्वारे. क्वेश्चन नंबर 47. भारताचे राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास किती वेळात म्हणजे किती महिन्यात भरणे आवश्यक आहे? उत्तर आहे 6 महिन्याच्या आत. क्वेश्चन नंबर 48. राष्ट्रपती कोणत्या यादीच्या विषयावर अध्यादेश जारी करू शकतात? उत्तर आहे युनियन आणि समवर्ती सूचीवर. क्वेश्चन नंबर 49. जेव्हा संसदेत विधेयक मांडले जाते तेव्हा कोणाच्या संमतीनंतर ते विधेयक कायदा बनते? उत्तर आहे राष्ट्रपतींच्या परवानगीनंतरच ते विधेयक कायदा या स्वरूपात अंमलात येतो. तर क्वेश्चन नंबर 50. भारताच्या राष्ट्रपतींच्या इच्छेपर्यंत कोणत्याही राज्यात कोण पद धारण करू शकते? उत्तर आहे राज्यपाल. तर फ्रेंड्स, हे होते महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तर आपल्या राज्यघटनेवर. थँक्यू.